विषय असा आहे की बॉलिवूडचा बादशाह आपला पठाण म्हणजेच शाहरुख खान जिथं उभा राहतो तिथून लाईन सुरू होते. गाडीचा स्वॅगच वेगळा आहे. आता शाहरुख खान म्हटलं की रोमन्स आलाच आणि लग्न शाहरुख खान आला तर काय विचारायलाच नको. पब्लिक पागल होते. पण दिल्लीतल्या एका लग्नाचा एक व्हिडिओ असा व्हायरल झालाय जो बघून तुम्ही पण म्हणाल, अर हे काय होऊन बसलं. हे सगळं प्रकरण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. किस्सा असा घडलाय, दिल्लीत एका हाय प्रोफाईल लग्नात शाहरुख खानने हजेरी लावली. नेहमीप्रमाणे किंग खानने डान्स केला. माहोल एकदम टाईट होता. स्टेजवर नववधू आणि नवरदेव उभे होते. आता अशा वेळी पुरी शाहरुख खानकडे काय डिमांड करतात? एखादा रोमॅन्टिक डायलॉग किंवा कुछ कुछ होता है मधली पोच, बरोबर ना? पण या नवरीने जी डिमांड केली ते ऐकून स्वतः शाहरुख खान सुद्धा 2 मिनिटं हबकला. ह्या नवरीने भर स्टेजवर माईक हातात घेऊन शाहरुख खानला सांगितलं, एकदा बोलो जुबा केसरी म्हणून दाखवा ना. मित्रांनो, विचार करा, समोर साक्षात शाहरुख खान उभा आहे आणि मॅडमना विमलची जाहिरात आठवली. अजय देवगण आणि अक्षय कुमार जेवढे सिरियसली बोलत नाहीत तेवढ्या हक्काने हिने मागणी घातली. आता आपला शाहरुख खान काय कच्च्या गुरूचा चेला नाही, हजरजबाबी पक्षातला गडी तो. त्याने त्या नवरीला जे उत्तर दिलं ते ऐकून पब्लिकने डोक्याला हात लावला. शाहरुख खान हसत म्हटला, अगं नको, बॅन झाल्यात त्या गोष्टी, चांगल्या गोष्टीवर बोलूया आपण. मला पण बॅन करवणार का तू? तरीही नवरी ऐकेना. तेव्हा शाहरुख खानने सिक्सर मारला. तो म्हणाला, तू माझी फॅन आहेस की विमलची? आता हा व्हिडिओ बाहेर आल्यावर नेटकऱ्यांनी जी मजा घेतली ती बघण्यासारखी आहे. कुणी म्हणते बिचारा शाहरुख खानला गुटखा किंग करून टाकलंय, तर कुणी म्हणते इतके पैसे देऊन बोलवता आणि हे काय ऐकवलं. थोडक्यात काय, पैसा फेकून मोठा स्टार लग्नात येईल पण स्टेजवर काय बोलायचं याचं टायमिंग मात्र आपल्या हातात असतं. तुमचं काय मत आहे या राड्यावर? शाहरुख खानच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, किस्सा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.